आणि आता होऊ दे व्हायरल या बुलेटिनमध्ये पाहूया सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज। कोल्हापूरमधील चावरा येथील प्रसिद्ध कोट्टन कुलंगारा देवी मंदिरामध्ये पारंपरिक विधींचा एक भाग म्हणून हजारो पुरुष महिलांच्या रूपात वेशभूषा करून येतात। असं मानलं जातं की 19 दिवस चालणाऱ्या या वार्षिक मंदिर उत्सवाच्या शेवटच्या 2 दिवसात पुरुषांनी स्त्रियांची वेशभूषा केल्यास स्थानिक देवता प्रसन्न होते। गेल्या काही वर्षात आपल्या नातेवाईक आणि मित्रांसह येणाऱ्या पुरुषांची संख्या वाढली असून तब्बल 10,000 पुरुषांनी यात भाग घेतला। आता हा विधी खूप लोकप्रिय झालाय आणि हा सण विविध धर्मातील लोकांना आकर्षित करतोय। हमें मचने का शौक था। सोशल मीडियावरती लोक अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे रील्स आणि व्हिडिओ बनवताना दिसतात। यामध्ये लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंतचा समावेश असतो, जे आजकाल रील्स बनवण्यात व्यस्त आहेत आणि सोशल मीडियावरती व्हायरल होणारे अनेक रील्स लोकांच्या हृदयाला देखील हात घालतात। तर असे अनेक व्हिडिओही समोर येतात जे पाहून लोकांना त्यांच्या हसण्यावरती नियंत्रण ठेवता येत नाही। आता एक नवीन व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये 3 पोलीस एका गाण्यावरती रील रेकॉर्ड करताना दिसतायत। रॅपर बादशाहच्या एका ट्रेंडिंग गाण्यावरती हे तिघे पोलीस रील बनवतायत। त्यांच्या या व्हिडिओनं लोकांची मनं जिंकली आहेत, तर काहींनी त्यांना ट्रोल केलंय। ऑन ड्युटी गणवेशात असताना व्हिडिओ बनवल्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय। उसे मचाना आता था। जोड़ी क्या ही खतरनाक थी हमारी कि हमें नाचने का शौक था, उसे नचाना आता था। भाभी कहन दिया सिंघा बेला लिया या लोकप्रिय पंजाबी गाण्यावरती एका शाळकरी मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय। वर्गात शिक्षकांना पंजाबी गाणं लावलं असून सर्व चिमुकले त्या गाण्यावरती ठेका धरतायत, पण या सगळ्यात एका मुलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। शाळेच्या गणवेशात दिसणाऱ्या या चिमुरडीनं गाण्याचे बोल बोलत अगदी ठेक्यात हा डान्स केलाय। या मुलीचं नाव वरिया असून सोशल मीडियावरती तिच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आता शॉपिंग करणं म्हणजे महिलांचा जन्मसिद्ध हक्कच, आणि त्यात जर सेल असेल तर महिला कितीही व्यस्त असल्या तरी वेळ काढून शॉपिंगला जातातच। त्यामुळे सेल अगदी खचाखच भरलेले दिसतात, पण अनेकदा सेलमध्ये वस्तूंवरून साड्यांवरून महिलांमध्ये भांडणं सुद्धा होतात। सध्या बेंगळुरूमधील मैसूर सिल्क साडी सेलमध्ये साडीवरून 2 महिलांमध्ये जोरदार भांडण झाल्याचा व्हिडिओ चर्चेचा बनलाय, ज्यामध्ये 2 महिला एका साडीवरून भांडताना दिसतायत। मैसूर सिल्क साडी सेलमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकींचे केस ओढतायत आणि मारहाण देखील करताना दिसतायत। दोघींपैकी एकही महिला काही मागे हटायला तयार नसल्यामुळे शेवटी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि साडी विक्रीतील भांडणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय। रुबिक क्यूब सोडवणं काही सोपं काम नाही आणि त्यासाठी एक वेगळीच टेक्निक वापरली जाते। काहींना तो सोडवता येत नाही, तर बरेच लोक काही सेकंदात रुबिक क्यूब सोडवू शकतात। सध्या एका मुलानं अवघ्या काही सेकंदात रुबिक क्यूब सॉल्व्ह करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय। हा व्हिडिओ आहे विमानातला। इतर प्रवासी त्या क्यूबला गुंतवताना दिसतायत, पण क्यूब कितीही कठीण असला तरी काही सेकंदात तो मुलगा हा रुबिक क्यूब सोडवताना दिसतोय, तर त्याच्या व्हिडिओनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलंय। Ahora sí, ¿no? ¿Está bien? Uno, dos, tres, 4, 5, 6, 7. ¡Wow! आम के सीजन में हमने ट्राई किया सबसे
आपल्या देशात खवय्यांची काही कमी नाही. जसं लोकांना विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात आणि पेय प्यायला आवडतात, तसं काही जणांना पदार्थांचं फ्युजन बनवायला सुद्धा आवडतंय. आपल्याला असे हटके फ्युजन अनेक फूड ब्लॉग्सवरती पाहायला मिळतात. काही जण त्यात अगदी चविष्ट आणि अप्रतिम असे प्रयोग करतात, पण काही फूड फ्युजन बघून मात्र आपला संताप अनावर होतो. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे, सगळीकडे आंब्याचा सीझन आहे. आंबे किंवा आमरस घरोघरी बनतोय आणि अशातच आमरस पाणीपुरीचा एक प्रयोग केलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. आप बताओ कैसा कॉम्बिनेशन ये कमेंट में जरूर बताना. थैंक यू सो मच. रॅपर योयो हनी सिंग आपल्या अतरंगी रॅप्समुळे अनेकदा वादात अडकलाय, पण तरीही त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. हनी सिंगचा स्टेज परफॉर्मन्स वेळचा एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आलाय, ज्यात त्यानं स्टेजवरती हटके स्टाईलमध्ये एंट्री केली आहे. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की डान्सर्स एक कॉफिन स्टेजवरती घेऊन येतात आणि यावेळी स्टेजवरचं वातावरण सुद्धा गंभीर झालेलं पाहायला मिळतंय. पण काही वेळातच हनी सिंग कफिनमधनं उठतो आणि स्टेजवरती परफॉर्म करायला लागतो. हनी सिंगची ही हटके एंट्री तरुणाईला आवडली असून काहींनी मात्र त्याला ट्रोल केलंय. टर्किश आईस्क्रीमचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असाल. आईस्क्रीम पकडण्याचा त्यांचा खेळ सर्वांनाच माहिती असं नाही. अनेकांना या खेळाबद्दल काहीच कल्पना नाहीये. अशीच एक महिला टर्किश आईस्क्रीम खाण्यासाठी पोहोचली, पण तिला या खेळाबद्दल काहीच माहिती नसल्यानं ती त्या विक्रेत्यावरतीच भडकली. त्या महिलेचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. भारतामध्ये क्रिकेटचं वेळ इतकं आहे की जिथे मिळेल तिथे क्रिकेट खेळलं जातं. कुणालाही तुझा आवडता क्रिकेटर कोण असा प्रश्न जर विचारला तर पहिलं सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीचंच नाव सर्वच जण घेतात. धोनी आणि सचिनचे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांचे चाहते त्यांच्यावरती असलेलं प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. आता धोनीच्या एका चाहत्यानं चक्क धोनीच्या नावाचा स्टॅम्प वापरून धोनीचं चित्र काढलंय, जे पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल. एकाच काळ्या रंगाच्या स्टॅम्पनं इतकं सुंदर आणि हुबेहूब चित्र त्यानं काढलं कसं असेल असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. सोशल मीडियावरती या तरुणाचं चांगलंच कौतुक होतंय. मुक्या प्राण्यांना जरी बोलता येत नसलं तरी त्यांना देखील भावना असतातच. म्हणूनच संकटात असताना जिथे माणूस धावून येत नाही तिथे हे मुके प्राणी कायम सोबत असतात. त्यांच्यावरती एकदा का जीव लावला की ते काहीही न बोलता त्यांच्या भावना मालकाप्रती व्यक्त करत असतात आणि त्या मालकाला सुद्धा आपोआपच समजतात. अशाच एका चिमुरडीनं कुत्रा पावसात भिजू नये म्हणून त्याची मदत केली आहे, त्याची काळजी घेतली आहे. कुत्रा पावसात भिजू नये म्हणून तिनं स्वतःच्या डोक्यावरची छत्री त्याच्यावरती धरली आहे. या व्हिडिओतून त्या मुलीचे संस्कार आणि प्राण्यांविषयी असलेलं प्रेम दिसून आलंय. जर तुम्हाला म्हातारं व्हायच्या आधीच कळलं की तुम्ही म्हातारे झाल्यावरती कसे दिसाल तर आता हे शक्य झालंय, कारण सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि कोणत्याही परिस्थितीतलं चित्र एआयच्या मदतीनं काढलं जाऊ शकतं. आणि नुकतंच एका कलाकारानं चक्क एका 5 वर्षांच्या मुलीचा अनोखा व्हिडिओ तयार केलाय, ज्यात या व्हिडिओमध्ये 5 वर्षांची मुलगी 95 वर्षांची आजीबाई झाल्यावरती कशी दिसेल
हे दिसतंय. इतकंच नाही तर 5 ते 95 वर्षात तिच्यात होणारा बदल हा देखील यात पाहायला मिळतोय आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स हैराण झालेत. ये चेक कर लो भैया, मैगी है. ब्रेड पकोडा सर्वांनीच खाल्लाय. प्याज डला आधी काही ठिकाणी याला कटलेट सुद्धा म्हटलं जातं. मुसळधार पावसात तर गरमागरम कटलेट खाण्याची मजा काही औरच. बैटर में डिप किया जा रहा है. फिर किया जाएगा जी फ्राई. ये देखो. अरे वाह जी वाह. ये चेक कर लो जी. ये बढ़िया से फ्राई होकर हमारे मैगी के ब्रेड पकोड़े जो हैं वो रेडी हो चुके हैं. छोटे छोटे 3 पीस किए गए हैं और सर्व किया जाएगा साथ में ग्रीन चटनी के. दीजिए दीदी. पण विचार करा, या पकोड्यामध्ये बटाट्याच्या भाजीऐवजी जर मॅगी भरली तर तुम्ही याला काय म्हणाल? असाच एक खतरनाक प्रयोग समोर आलाय. हा प्रयोग खवय्यांना मात्र फारसा आवडलेला दिसत नाहीये. कृपा करून मॅगीवरती असे अत्याचार करणं थांबवा अशा प्रतिक्रिया देत काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या मुलांना शिक्षण सहज मिळत नाही त्यांनाच शिक्षणाचं महत्त्व असतं. काहींना सुविधा सहज मिळतात तर काहींना मोठ्या कष्टानं सुविधा मिळतात. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी किती परिश्रम घेते ते दिसतंय. मुली ओसंडून वाहणारी नदी पार करताना ती मुलगी दिसते, पण त्यांचा हा प्रवास साधा सुद्धा नसून त्यासाठी त्यांना दोरीनं लटकून जीव धोक्यात घालून ही नदी पार करावी लागते. या व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी दोरीच्या साहाय्यानं नदी कशी पार करते हे दिसतंय. अनेकदा वन्य प्राण्यांशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल होत असतात. त्यातले काही आश्चर्यचकित करणारे असतात तर काही भयानक असतात. नुकताच असंच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये 2 वॉटर मॉन्स्टर्स दिसत आहेत असंच म्हणावं लागेल, कारण व्हिडिओमध्ये 2 मगरी एकमेकींच्या जीवावरती उठल्या आहेत आणि 2 महाकाया मगरींची जबरदस्त झुंज पाहून युजर्स सुद्धा थक्क झालेत. व्हिडिओमध्ये एका मगरीनं दुसऱ्या मगरीला आपल्या जबड्यात अशा प्रकारे पकडून ठेवलंय की दुसऱ्याला देखील सोडवणं कठीण होतंय. एकीनं दुसऱ्या मगरीची शेपटी धरली आहे तर दुसऱ्या मगरीनं पहिल्या मगरीची मान पकडली आहे आणि त्यांच्या या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय. आज सोशल मीडियाच्या जगात काय दिसतंय हे सांगायची गरज नाही. तुम्ही सोशल मीडियावरती सक्रिय असाल तर तुम्हाला सर्व काही कळेल. सध्या एकापेक्षा एक व्हिडिओ बघायला मिळत आहेत. आज मी असाच एक व्हिडिओ तुमच्या समोर आणलाय जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. दोन्ही मुलींचा खेळ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. दोघे स्ट्रेचिंगचा गेम खेळत असताना त्यांचा तोल जातो आणि त्यातील एक मुलगी समोरच्या मुलीच्या चेहऱ्यावरती लाथ मारते. व्हिडिओ पाहून मुलीला दुखापत झाली असावी असा अंदाज लावता येतोय, पण हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये. लग्नातला केक जमिनीवरती पडल्याचे आणि फजिती झाल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिले असाल. केक पडल्यानं फक्त नवरा नवरीच नव्हे तर सर्वच जण नाराज होतात. सध्या असाच काहीसा एक प्रकार लग्न समारंभात घडलाय, ज्यामध्ये हॉटेलच्या कर्मचाऱ्याच्या हातून चुकून लग्नाचा केक वधूवरांसमोरच पडतोय, जो पाहून सर्वांनाच धक्का बसतो. नवरीची तर अगदी रडू की चिडू अशी अवस्था झाल्याचं या व्हिडिओत दिसतंय, पण तितक्यात नवरदेवानं ती परिस्थिती ज्या पद्धतीनं हँडल केली ती पाहून उपस्थितच नाही तर नेटकरी सुद्धा त्याचं कौतुक करतायत. वरानं कोणताही गोंधळ न करता खाली पडलेला केक कापून तो खाल्ला. त्यानंतर तो वधू आणि लग्नातील इतर पाहुण्यांना सुद्धा केक खाण्यासाठी आमंत्रित करतोय. आणि यासोबतच वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.